तुझ्या माणसांनी बाहेरून दार बंद केल्याच्या उघडायला सांग. बाहेरनं दार बंद केले? सांग दार उघडायला. एक मिनिट, मी बघतो. एक मिनिट. साला या गुरुनं लय मोठा मॅटर करून ठेवलाय. हा गुंता कसा सोडवायचा? काय करताय तुम्ही? चादर का ओढली तुम्ही माझ्या अंगावरची? एक तर आधीच थंडी वाजते इथं. वाजते ना थंडी, मग तरी बाहेर का झोपलाय? त्या घरात ना तुझी मोठी रूम आहे, त्यात तुझा मोठा बेड आहे, त्यावर झोप ना. चल 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 आज झोप. चल. काही गरज नाहीये, तुम्ही जाऊन झोपा. मी मॅनेज करेन. जाओ तुम्ही, जाओ झोपा. का वागतोस असं? हे बघ, जरा प्रॅक्टिकली विचार करून बघ. बाहेर खरंच खूप थंडी आहे आणि इथे खूप डास चावतात, हे माहितीये मला. तरी का हट्ट करतोय? चल ना प्लीज प्लीज आज झोप. चल. मी तुम्हाला एकदा म्हणलं ना, मी मॅनेज करेन. जाओ तुम्ही झोपा. मला खरंच कळत नाही काय? आज जाऊन झोपा तुम्ही, मी झोपेन इथं. ते बघा, तुम्ही माझं ऐकलं नाही ना, मी बाहेर मस्तात जाऊन झोपेन मी. जाओ तुम्ही. हट्टी कुठचा. ओके चालेल, काहीच हरकत नाहीये. ओके बाय बाय बाय. या ताई, इथं हवी तुम्ही? अहो मी सगळं घर शोधलं, तुम्ही इथं बसलाय फोनवर बोलून. थंडर, माझं तुझ्याकडे खूप इम्पॉर्टंट काम आहे. इम्पोर्ट न, माझा एक मित्र आहे जगदीश. हा, ते इम्पोर्ट एक्सपोर्टच काम करतो. काय म्हणतो? इम्पोर्ट एक्सपोर्ट नाही, इम्पॉर्टंट म्हणाले मी. महत्वाचं काम. हा, इम्पॉर्टंट. ते ऐकायला जरा आवडतं. गेले काही दिवस तुझा तेजा दादा आणि वहिनी अजिबात बोलत नाहीये एकमेकांशी. त्यांच्यात अबोला निर्माण झालाय आणि आपल्याला त्यांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. त्यांच्यातला हा दुरावा संपायलाच हवा. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण तसं नाही आहे. म्हणजे आपण सगळं हे डोलारा उभा करू त्यांना एकत्र आणण्यासाठी, पण त्यांनी ठिया द्यायला पाहिजे ना. म्हणजे सपोर्ट म्हणजे आपण सगळं करतोय त्याला सपोर्ट करायला पाहिजे. काय प्रियाताई, त्याच्यात मला एक वेगळीच महत्वाची जबाबदारी दिली आहे, ते गुरुला शोधायचं आहे. म्हणजे तुमचं पण काम तसं जबाबदारीचंच आहे, महत्वाचंच आहे. एक मिनिट थंडर, ऐक. तू आणि तुझी माणसं ते गुरुला शोधालच, पण ऐक आता, हे सगळं जे काही झालंय ना, त्याच्यात वैदेहीचा काहीच दोष नाहीये. ती निर्दोष आहे हे आपल्याला तेजा दादा समोर सिद्ध करायचंय. ते कसं करणार? मला काय वाटतंय, त्यांच्यातला दुरावा, म्हणजे हे दुरावाचं प्रकरण म्हणजे मिटवायचं असेल त्यांच्यातलं, तर त्या दोघांनी की नाही एकांतात एकत्र यायला पाहिजे. तुम्हाला तर माहितीच आहे, तेजा दादासमोर वैदी साहेब आल्या की तेजाचं तेजा साखरेसारखा विरघळणार. फक्त काय आहे की ह्या सगळ्या जुगाडीतनं त्यांना बाहेर कसं काढणार?
सांग, उद्या नक्की सांगतो. ते पण काम महत्वाचं आहे, हे पण काम हे महत्वाचं काम आहे. हे पण काम, हेच काम महत्वाचं आहे, पण ते पण काम म्हणजे नक्की सांगणार. आता सुचत नाही, लगेच सुचवतो. सुचलं की लगेच सांगतो. तुम्हाला येतोच, करायचंच आहे आपण. काय थंडी पडली. अजून थोड्या वेळ असं झोपलोच तर बरं झाला असता माझा. चला तेजप्रतापराव आवरा. आणखी बडी इथं हे बघ, जरा प्रॅक्टिकली विचार करून बघ. बाहेर खरंच खूप थंडी आहे, तरी का हट्ट करतोय? चल ना प्लीज प्लीज आज झोप. हे बघा, तुम्ही माझं ऐकलं नाही ना. मी बाहेर मस्तात जाऊन झोपेन. मी जाऊ तुम्ही. एक मिनिट, काय म्हणायचंय काय नक्की तुला? माझ्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. एक मिनिट लांब व्हा तुम्ही, लांब व्हा. काय मारणार आहात का तुम्ही मला? तेही केलं असतं जर त्याने तुझ्या डोक्यात प्रकाश पडला असता ना, तर तेही केलं असतं मी. काहीच उपयोग नाही. तेजप्रताप, माई माई काय चाललंय? काय चाललंय तुम्हा दोघांचं? तुम्ही दोघे असे सुनबाई, तू नाही मायसाहेब, ते काय करायचं मी तुमचं? काय करायचं मी तुमचं? हो, किती वेळा तुम्हाला समजून घ्यायचं, तुम्हाला माफ करायचं मी. हे असं बाहेर झोपून मक्तेदारांची इज्जत घालवायची का तुम्हाला? काय चाललंय? अहो, तुम्हाला काय सांगायचं नेमकं लोकांना, गावातल्या लोकांना, घरातल्या नोकरांना? माई साहेब तुमचा छळ करते ना सर, आणि शिक्षा म्हणून अशी बाहेर वरांडे झोपायला लावतो तुम्हाला. माई हे बघा, एक शब्द बोलू नका तुम्ही. या तुम्हाला बाहेर या म्हणाले झोपायला, आणि तुम्ही यांच्या होला हो म्हणत इथे बाहेर आलात.
लाज नाही वाटत असं करायला? हो, आमची आपल्या घराण्याची अब्रू याच्याबद्दल काही पडलेलंच नाही का तुम्हाला? काय करताय तुम्ही? गावामध्ये ना मान आहे आम्हाला. हे असं बघितलं तर लोक लोक थुंकतील आमच्या तोंडावर. जरा तरी लाज बाळगा. हे सवय ना तुम्हाला? माई हो, काय बोलताय तुम्ही? नाही. खरंच माझ्या मनात असं काही नव्हतं. नाही, नसतं ना तर हे असं वागलाच नसतं तुम्ही. हात जोडतो आम्ही तुमच्या पुढे, माफी मागतो. हे बघा, आमचं काही चुकलं असेल, आम्ही तुम्हाला काही बोललो असू तर आम्हाला क्षमा करा. आम्ही पाया पडतो तुमच्या. पण हे असं वागू नका हो. हे नाव कमवण्यासाठी रक्ताचं पाणी केलंय आम्ही. खूप कष्ट घेतलेत. नका वागू असं. त्रास होतोय. माई माई आज तुमच्यामुळं माझ्या माईंची मान खाली गेली. माझ्या माईंना दुखावलं तुम्ही. लई महागात पडणार आहे तुम्हाला. आमच्या माघारी आमच्या पोराला भुरळ घालायला निघाली होती. आम्ही तिलाच तेज प्रतापांच्या नजरेत खाली पाडलं. माईसाहेब मतदार म्हणतात मला. माझ्या वाट्याला पुन्हा गेलीस असंच डोक्यावरून घेऊन खाली पाडीन. मी पुन्हा उठायची पंचायत होईल तुझी. सासूबाई, आत येऊ का? या जावई बापू या. गुड मॉर्निंग. काय पण पॉइंट आहे बर का सासूबाई. म्हणजे काय रणनीती आखली बर का तुम्ही. खटक्यावर बोट जागा पलटी केलं तुम्ही. आवडलं आपल्याला. कशाबद्दल? तेच जे आता तुम्ही सुनबाईंसोबत केलं त्याबद्दल बोलतोय. ऐकलं आम्ही. लपून छपून ऐकलं का? हीच तर गोष्टीची खासियत आहे. म्हणजे आम्ही जात होतो तिथनं कानावरती पडले शब्द, बाकी काही नाही. चांगलंय. खरंच चांगले. आम्ही आमच्या कारभारीण बाईंना तुमचं उदाहरण देत असतोय. त्यांना सांगितलंय की आमच्या सासूबाई राजकारणातल्या भांडारा आहेत. भांडार. खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांच्याकडून. जरा शिका. त्याचं काय ना जावई बापू, आमचं राजकारण कळणं एवढं सोपं नाही. आणि ज्याला ते कळलं तर आमच्या राजकारण करण्याला काही अर्थ नाही. आत्ता तुम्ही जे बघितलं ती आमची राजकारणातली मुंगी एवढी चालू होती. जर का कोणी आम्हाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कोणीही, तर नात्यात माग पुढं करायला आम्ही बघत नाही. जावई बापू, माहिती आम्हाच नाही. जो तुम्हाला गोत्यात आणल
त्याला तुम्ही पोत्यात भरल्याशिवाय राहत नाही. माई या माई तू काय बायकोची बाजू मांडायला आला का काय? नाही माई, ते मी तुमची माफी मागायला आलोय. मगाशी बाहेर जे काही झालं ते का तुमची काही चूक होती का यात? तुम्ही ठरवलं होतं हे सगळं? मला तर वाटतं तेजप्रताप, आपल्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगायला निघाले तुम्ही. नाही माई, असं काही नाहीये. तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या माई. माई हे बघा, नाही हा म्हणजे माफी स्वीकारू आम्ही, पण ज्यांनी चूक केली त्यांनी स्वतः येऊन आमची माफी मागितली. दुसऱ्या कोणी मनधरणी करायला येऊच नाही. आता काय एवढं होऊ नये. तुमच्या बायकोनं पाठवलं का तुम्हाला तुमची ढाल बनवून स्वतःसाठी लढायला? काय बोलावं नक्की? काय काय साध्य काय करायचे त्यांना? हा माय लेकरांमध्ये भांडणं लावायची की काय त्या पोरीला? नाही माहीत साहेब. मला असं काही करायचं नाही. तेजप्रताप इथे माफी मागायला आला तो त्याच्या मर्जीने आला. खरं तर माफी मी मागायला हवी. मी या घरचा नियम मोडलाय. खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून आणि इथे चुकीला शिक्षा ठरलेली आहे ना. तीच शिक्षा मला झाला पाहिजे. हीच माझी शिक्षा असेल. वैदे, हे काय करताय तुम्ही? हे गुन्हेगार आहे मी. माई साहेबांची गुन्हेगार आहे मी. त्यांच्या गुन्हेगारांना त्या जी शिक्षा देतात तीच शिक्षा मला झाली पाहिजे. ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मला शिक्षा झालीच पाहिजे. वैदे, काय करताय तुम्ही? काय करताय? सोडा हंटर. तू काय डोकं फिरलं का तुमचं? सोडा हंटर. तेजप्रताप, मला अडवू नकोस. हे बघ माई साहेबांना परत वाटेल तू माझी बाजू घेतोस. मला शिक्षा होऊन देतात. सोडा म्हणतो ना हंटर. सोडा. ठीक आहे. अहो, सोडा हंटर. काय डोकं फिरलं का तुमचं? आणि बघा, चूक फक्त तुमचीच नाहीये, माझी पण आहे. ज्या गोष्टीला जेवढ्या तुम्ही कारणीभूत आहात ना, तेवढा मी पण कारणीभूत आहे. मक्तेदारांच्या युवराजांना असं बाहेर झोपणं लाजिरवाण आहे. त्यामुळं तुम्ही जर शिक्षा करून घेणार असाल ना, तर मी पण स्वतःला शिक्षा करून घेणार. बाजूला व्हा तुम्ही. बाजूला म्हणतो ना. बाजूला व्हा. काय करताय तुम्ही? कुणीही शिक्षा करून घ्यायची आणि द्यायची गरज नाहीये आता. बस झालं आता. थांबा. तेजप्रताप,
या निमित्ताने का म्हणून तू माझ्याशी बोललास तरी म्हणजे काय चूक आहे, काय बरोबर ते जाणवतं ना तुला. शिकते मी माझे. हळूहळू एक एक गोष्ट शिकते तुमच्याकडून. सासूबाई सुनबाई गोष्टी शिकतायत असं म्हणाल्या, म्हणजे त्या तुमच्या पावलावरती पाऊल टाकायच्या तयारीत आहे. बघितलं ना मेहुणे साहेबांच्या सहानुभूतीचं पारड तुमच्या साईडनं झुकलं होतं. नाईन टायमिंगला सुनबाईंनी येऊन गेम पलटवला. लई स्मार्ट आहेत त्या. तुमचं हितचिंतक म्हणून सांगतो बर का, या पिचवर जरा बॅटिंग जपून करा. असे सुनबाई गुगली टाकण्यातले एक्सपर्ट आहे. कधी बेल सोडतील कळायचं नाही. येतो. नक्की काय साध्य करायचंय? माय लेकरांमध्ये भांडणं लावायची की काय त्या पोरीला? काय करताय तुम्ही? काय करताय? सोडा हंटर तू. चूक फक्त तुमचीच नाहीये, माझी पण आहे. ज्या गोष्टीला जेवढ्या तुम्ही कारणीभूत आहात ना तेवढा मी पण कारणीभूत आहे. बोलताय. हॅलो गप्पू, बंगल्यावर सगळं नीट आहे ना ग? हो हो सगळं ठीक आहे का? कोणी काही बोललं का तुला? अगं ते माई साहेबांचा फोन आला होता ना मला. काय? माईंनी का केला होता कॉल तुला? हे काहीतरी म्हणत होत्या बंगल्यावर काहीतरी जेवणाचा कार्यक्रम आहे, सगळ्यांना घरी बोलवणार आहेत, मला आणि परेशरावांना आमंत्रण दिले. हो त्या काहीतरी गेट टुगेदर प्लॅन करतायत. तुलाच नाही आई पप्पांना पण इन्व्हाइट करायला घरी आल्या होत्या. तेव्हाच त्यांनी सांगितलं तुला आणि जिजूंना पण इन्व्हाइट करतील. अच्छा मग ठीक आहे, काही इतकंच नाही. त्यांच्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमात आईला भाषण द्यायला सांगतायत त्या. भाषण? आणि ते पण आई करणार? तुला पण नाही पटत आहे ना? मला पण तेच झालं. मी आईला समजावण्याचा प्रयत्न केला की नको करू, तर माझं ऐकायलाच तयार नाहीये ती. आई खरं सांगू का तुला, मला ना
ह्या सगळ्यात काहीतरी गडबड वाटते ताई. म्हणजे हा कार्यक्रम, हे भाषण नाही, हे सगळं नाटक आहे. या सगळ्या मागे माईसाहेबांचा नक्कीच काहीतरी हेतू आहे. अगं गप्पू, तू काय पण का विचार करतेस ग? माईसाहेब का बरं असा विचार करतील, ते पण आपल्या आईबद्दल. नाही नाही, असं काही नसेल. तू उगाच वेगळा विचार करतेस. करू दे की, आणि जरा रोजच्या आयुष्यात आईला काहीतरी वेगळं करायला मिळते, चांगली गोष्ट आहे ना उलट. ताई, तुझा अजिबात विश्वास नाहीये का माझ्यावर? हे बघ, दुसरी कुठलीही सिच्युएशन असती ना, मी आनंदाने आईला हे सगळं करू दिलं असतं, पण इथे नको. हे बघ, गेल्या काही दिवसात मला बऱ्याच गोष्टी कळल्यात. मी काहीतरी विचार करूनच बोलते. आपल्याला आईला सांगायला हवं की हे नको करूस. हे बघ, माझं काहीच ऐकायला तयार नाहीये. ती कदाचित तू बोललीस तर तुझं ऐकेल. बरं ठीक आहे, मी समजावते आईला. हां, आणि जे काही होईल ते कळवशील ना मला. बाय. हां, बाय. वैदेही कधीपासून शोधते मी तुला. कुठे होतीस तू? बरं ऐक, चल आपल्याला एका ठिकाणी जायचंय. चल एक मिनिट. अगं, माझं काहीच आवरलं नाहीये. आणि कुठे जायचंय नक्की? तू तयार नाही आहेस अजून. कुठे, कधी, कशाला, प्लीज प्रश्न नको करत बसू. बरं चल आपण तयार होऊयात. चल. अगं बोल की पटकन, का ऊत घालू तुला? हा, काय झाले? ए बाई, असल्या फुसक्या बातम्या त्याला फोन करायला नाही सांगू तू. हा, त्याचं लक्ष ठेव. आणि त्या बल्ल्याला सांग तिथनं हालायचं नाही. ठेव फोन. काय झालं रे ते रहमतचं? काय पत्ता लागला का गुरुचा? नाही त्याच्यात आपण त्या रेहमतला पावशेर समजत होतो, पण ते सव्वाशेर निघाला. जरा पण सुगा लागू देते, पण त्याच्यावर लक्ष आहे ना. आपण पण आता पकडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. गुरुला आता असं जाळं येण्याचं गावलाच पाहिजे. ह्यो काय विषय? थंडी जिप. प्रिया दिदी आणि वैदी दोघे कुठे चालले? कुठं चाललेत? हे, मला कसं माहिती असणार ना. जाऊन विचारून येऊ काय? हा, आता गेल्यावर जाऊन विचार. जाऊ दे ना कुठं पण. जो विषय आपल्याला सोडवायचाच नाही त्याचा अभ्यास तरी कशाला करायचा? जाऊ दे. पण विचारायला पाहिजे होतंस. काळजीच नाही तुला. काळजीच आहे, म्हणजे काळजी आहे. विचारलं असतं काय बिघडलं नसतं. पण ठीक आहे, काय नाही, जायचंच नाही. माई बोलवलं आम्हाला. वीस मिनिटं उशीर झालेला आहे तुम्हाला जाणं. आजकाल बोलवल्या येत नाही तुम्ही. काय त्या पोरीची हवा लागली का काय? नाही हो माई, तुम्ही आमच्याबद्दल असा अजिबात विचार करू नका बरं का. आम्ही असं वागणार आहे का तुमच्या सोबत? तसं काही नाहीये. थोडं कामात अडकलो होतो म्हणून उशीर झाला. सॉरी त्यासाठी बरं का. का बोलवलं आम्हाला? तुमचं वय झालंय का आमचं? आपल्याकडे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. विशेष पाहुण्यांना आमंत्रण दिलंय. विसरला? नाही, आहे आमच्या लक्षात ते सगळं. पण माई, एक कळलं नाही आम्हाला. विशेष काय? विशेष नाही, निमित्त. चढ लागेपर्यंत जेवायला घालायचं, म्हणजे मग अपमान पचवणं जड जाईल. ते कसं आहे, आधी गोड खाऊ घालायचं आणि मग खोड जिरवायची. काय नाही, ते सगळं ठीक आहे, पण मेनू वगैरे त्याचं काय? आत्ता
अहो सांगितलं त्या मानानं ठेवा सगळं. तसं पण पंचपक्वानं ठेवली तरी त्याचा उपयोग काय? कडवटपणाची कढई आम्ही केव्हा चुलीवर चढवून ठेवली. चांगलं ये वैदेही. सांभाळू ना. प्रिया काय भारी जागा आहे. म्हणजे बघ ना, अगदी लांब लांब पर्यंत सगळं हिरवंगार दिसतंय. खर तर इकडे आसपास काहीच नाहीये. तू इकडे का आणलंयस मला? जादू जादू घडणार आहे इकडे. जादू म्हणजे इथे असा एक फिल्मी सीन होणार आहे ज्याने तू अगदी अशी चकित होणार आहेस. आता मला कळेल अशा भाषेत बोलशील? तुला कळेल या भाषेत बोलू? ऐक ना, इतक्या छान ठिकाणी आणलंय की नाही मी तुला. छान आनंदी वातावरण आहे. मग या आनंदी वातावरणाचा आस्वाद घेणार आहेस की फक्त प्रश्नच विचारणार आहेस? सॉरी ताई, चुकलं माझं. बरं ऐक, तू या मस्त वातावरणाचा आस्वाद घे. तोपर्यंत मी येऊ गई और यू आई. गई म्हणजे? प्रश्न नाही. आले. अगं ए, प्रिया आले. प्रिया एकटी कुठे चालली आहेस? लवकर ये. प्रिया दीदीचा फोन. हा बोल दीदी. हॅलो हॅलो तेजा, तेजा कुठे आहेस तू? आम्ही खूप मोठ्या संकटात अडकलो. अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला इकडे. तू जिथे कुठे असशील प्लीज निघून ये ना. दीदी दीदी काय झालं? कुठे आहात तुम्ही? हा थांब, मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवते. तू पटकन या. हा. वैदे बाजूला हो. हॅलो 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 तेजा. दीदी दीदी काय झालं? हॅलो 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 दीदी. हॅलो. काय झालं त्याच्यात? काय झालं प्रिया त्यानं? दीदी आणि वैद्य कुठेतरी संकटात अडकले. काय? तू हे लोकेशन पाठवते दीदी. तू लाव पटकन, आपण जाऊया तिथं. शांत तुम्ही शांत घे, मी लावतो. लाव पटकन.